नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाच्या 2 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आलेली होती. त्यानंतर शासनाने अधिकृत जी.आर. देखील जारी केला आहे. तर या योजनेअंतर्गत राज्यातील थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. इतकेच नाही तर जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने व्हावी यासाठी जिल्हास्तरावर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर या समितीमध्ये कोण कोण असणार आहे या ठिकाणी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या समितीमध्ये कोण कोण असणार आहे तर जिल्हाधिकारी हे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सदस्य असणार आहेत. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे देखील यामध्ये सदस्य असतील. तसेच व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा समन्वय व्यापारी बँका हे दोन्ही सदस्य असणार आहेत. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. तर ही समिती बँकांकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी एक वेळ समझोता म्हणजेच OTS किंवा प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या प्रक्रिया राबवणार आहेत. तर यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ योग्य पद्धतीने आणि वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेस पात्र असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट्स आल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती लगेच येत राहील. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.